आपण मराठी कुटुंबात ना पैसे खर्च करणं तो गिल्ट आपल्याला येतो हो. आणि त्यात प्रवास म्हणजे असं वाटतं अरे 8 दिवसात तुम्ही एवढे पैसे खर्च करताय म्हणजे याच्यात काय काय येईल. मी तर आता उलट सांगायला लागलो की वीकेंड ट्रिप्स कमी करा कारण वीकेंड ट्रिपने साध्य काही होत नाही. तो जो तुला निवांतपणा हवा ना तो तुला शहरात पण मिळू शकतो. मुळात ट्रॅव्हलचं प्लॅनिंग सुरुवात कुठून होतं? तारखा पक्क्या करणं, ठिकाण ठरवणं आणि फटक्यात सांगण्यासाठी म्हणून इंटरनॅशनल ट्रिप करायची नाही आपल्याला. मला खरंच तो अनुभव घ्यायचा आहे म्हणून तुम्ही जा. 4च गोष्टी ठरवा, त्यातनं तुम्हाला स्वतःला आनंद मिळणार आहे, ज्याचे तुम्ही ज्याच्याशी इमोशनली कनेक्ट आहात. बरोबर. इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगेन की मग इंटरनॅशनल ट्रिप कुठली आहे जी अगदी 70-80,000 मध्ये होऊ शकते. समजा माझं बजेट 50,000 ते 60,000 रुपये, तर असा कुठे जाता येईल की जिथे पैसा वसूल पाहिजेत सगळ्या गोष्टी? बऱ्याच वेळा जे प्रसिद्ध डेस्टिनेशन असतं तिथे राहण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला राहायचं. आता मनाली खूप प्रसिद्ध आहे, हा. पण मनालीमध्ये त्या मॉल रोडला इतकी गर्दी म्हणजे नको वाटतं जायला. पण तिथनं रुमसू नावाचं छोटंसं गाव आहे, दोभी नावाचं छोटंसं गाव आहे. तुम्ही कशासाठी जाता? छान व्हॅली व्ह्यू, चालायला मिळणं, ऑथेंटिक जेवण, हे सगळं तुम्हाला तिथे मिळतं. आणि मग नाही प्रसिद्ध ठिकाण पण आम्हाला बघायचे, हिडिंबा टेम्पलला जायचंय, हिमाचली कपडे घालून ते फोटो काढायचे, सगळं करा तुम्ही, क्लिशे सुद्धा करा तुम्ही, पोरांना घेऊन जा. मग ते एक दिवस जाऊन करा ना. तुम्हाला तो कंटिन्युअसली गर्दी, तुम्हाला तो एक्सपिरियन्स नाहीये. शोल्डर सीझन नावाचा प्रकार असतो, अगदी ऑफ सीझन पण नाही आणि अगदी पीक सीझन पण नाही. जसं आपण गोवा म्हणलं सप्टेंबर शोल्डर सीझन म्हणताय, असा प्रत्येक ठिकाणचा शोल्डर सीझन असतो. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज किंवा कोणासोबत जाताय यांनी काय फरक पडतो? अरेंज मॅरेज आपल्याकडे होतं तेव्हा तुम्ही जास्त खुललेले नसता. अगदीच आयसोलेटेड आयलंड रिसॉर्ट तुम्ही असं घेतलं, तुम्ही एकमेकांबरोबरच कम्फर्टेबल नाही आहात, तर तुम्हाला तो एकटेपणा अंगावर येऊ शकतो. पण तेच लव्ह मॅरेज असेल, तुम्ही खूप फॅमिलीयर आहात, तुम्हाला उलट एकटेपणा हवाय. काय टिपिकल चुका होतात ज्याच्यामुळे एक तुमचा एक्सपिरियन्स खराब होतो, बरोबर. 2 तुमचे अचानक खूप पैसे खर्च होतात. नो शॉपिंग म्हणजे कितीही टेम्पटिंग ती पॉलिसीच बनवायची. गव्हर्नमेंट पॉलिसी कसं बनवतं की हे चालणारच नाही. आता ऑनलाईनमुळे सगळीकडे सगळं मिळतं. कधीही हे कॅबवाल्यांकडनं वगैरे माहिती घ्यायची नाही, कारण ते ये बहुत फेमस आहे, सब लोग यहाँ से खरीदते म्हणून तिकडे घेऊन जातात. पण तो सगळा ट्रॅप असतो. स्टे साठी काही हॅक्स आहेत? एक स्टे साठी हॅक आहे, डोमेस्टिक ट्रिपसाठी तर खूप चांगलं आहे. बऱ्याच वेळा कसं असतं, फ्लाईट बुकिंग कसं स्वस्तात करायचं, काही त्याच्या ट्रिक्स आहेत? याच्या ना खूप साऱ्या थेरीज आहेत आणि त्या सगळ्या मी ट्राय करून बघितलेल्या आहेत. याच्यावर मला एक हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन दौलतच्या या नवीन स्पेशल सिरीजमध्ये. ही नवीन स्पेशल सिरीज करण्याच्या मागचा हेतू आहे की कारण आपण जर बघितलं यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, ज्या ज्या वेळेला आपण फायनान्शियल लिटरसी, फायनान्सबद्दल बोलतो, त्या वेळेला आपण इन्व्हेस्ट कसं करायचं, सेव्ह कसं करायचं, सिक्युअर कसं करायचं, ग्रो कसं करायचं, याबद्दल सतत बोलतो. पण आपण पैसे कमवतो का? आपण पैसे खर्च करायसाठी कमवतो. आणि मान्य आहे, सेव्हिंग करायलाच पाहिजे, SIP केलेच पाहिजेत. SIP पण का करतो? कारण पुढे फ्युचरमध्ये आपल्याला जास्त खर्च करता यावेत. खर्च कसा करायचा हाच जो सगळ्यात क्रुशियल पार्ट आहे, त्याच्याबद्दल खूप कमी बोललं जातं. आणि मुळात कमेंट्समधनं, लोकांच्या बोलण्यातनं, आम्ही रिसर्च केला, त्यातनं हे लक्षात आलं की बऱ्याच जणांना जो प्रॉब्लेम येतो आहे, पैसेच राहतच नाही आहेत, सेव्हच होत नाही आहेत, त्याचं कारण आहे की खर्चाच्या लॉजिकमध्ये कुठेतरी गोंधळ आहे, खर्चाच्या प्लॅनिंगमध्ये कुठेतरी गोंधळ आहे. म्हणून जे आपले महत्त्वाचे खर्च आहेत, त्या खर्चांचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याच्याकडे डोळस नजरेने कसं बघायचं आणि जेणेकरून त्या खर्चातनं आपल्याला जास्तीत जास्त आनंद मिळेल आणि त्यातनं आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद मिळेल, हा आपण प्रयत्न करतो. आणि त्याचसाठी आज आपल्यासोबत आहे सुकीर्त गुमास्ते. अर्थात सुकीर्तची ओळख करून द्यायची गरज नाही. सुकीर्त, तुझं खूप खूप स्वागत आहे. सुकीर्त, मला वाटतं किती गावं आणि किती देश फिरलेत? देश म्हणायला गेलास तर हा एक 18 ते 20 देश फिरून झालेत आणि गावं मोजली नाहीत एवढी फिरले. महाराष्ट्रात तर खूप वेळा, खूप वेळा. कोकण तर आता सेकंड होमच वाटायला लागलाय मला, इतका मी सतत कोकणात जात असतो, त्यामुळे फिरणं भरपूर झालेलं आहे. क्या बात. सो अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सुकीर्तला बोलवलं म्हणजे पहिला आपण मुद्दा घेणार आहोत की ट्रॅव्हल कसं करायचं, त्याचा खर्च कसा मॅनेज करायचा, त्याचं प्लॅनिंग कसं करायचं. सुकीर्त, ज्यावेळेला आम्ही ह्या सिरीजचा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की आत्ता एस्पेशली माझ्यासारखे जे मिलेनियल्स आहेत, त्या सगळ्यांचं मेजर इव्हेंट असो किंवा वी लुक अप टू दॅट, म्हणजे आपण वाट बघत असतो की यार तो लाँग विकेंड येऊ दे, मला बाहेर जायचं आहे, किंवा हिवाळा येऊ दे, मला प्लॅन करायचं आहे, बरोबर. किंवा उन्हाळ्याची सुट्टी प्लॅन करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यासाठीचे पैसे खर्च करायचे असतात किंवा त्याच्यासाठीचे पैसे बाजूला काढायचे असतात. मुळात ट्रॅव्हलचं प्लॅनिंग सुरुवात कुठून होतं? कारण मला वाटतं की आपण अगदी मुळाला हात घालू आणि मग हळूहळू उलगडत जाऊ. सांगू का सुरुवात? तारखा पक्क्या करणं, ठिकाण ठरवणं आणि फटक्यात फ्लाईट पहिली बुक करणं. कारण होतं असं की एकदा तुम्ही फ्लाईट बुक केलीत ना, की मी जी नाटकं
मेंबर्स गळायला लागतात, अरे प्रोजेक्ट आलाय, अरे मला जमत नाहीये, घरी कार्य आहे, हे सगळं बाजूला पडतं. तुम्ही एकदा फ्लाईट बुक केली की माणूस आजारी जरी पडला क्रोसिनच्या गोळ्या घेऊन जाईल, पण तो जाणार का, नाहीतर फ्लाईटचे पैसे वाया जातील. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवात ही जी आहे ती फ्लाईट बुक करणं, म्हणजे तुम्ही निम्मीने संपूर्ण लढाई जिंकता, कारण तुम्ही पक्की ट्रिप करणार आहात. हे म्हणजे एंगेजमेंट झाली आता, सोशल मीडियावर फोटो टाकलेत, आता लग्न करण्याशिवाय पर्याय नाही, तसं ते होतं, कमिटमेंट होते. म्हणून मला असं वाटतं की तारखा आणि ठिकाण ठरवल्यावरती पटकन, कारण तिथे फोबिया असतो की 3 महिन्यानंतर काय जगबुडी होईल, मला काय, असं काही होत नसतं. 3-4 महिने आधी तुम्ही फ्लाईट बुक करता तेव्हा तुमची ट्रिप पक्की होते. ही पहिली आणि मी म्हणेन की सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. करेक्ट. हे झालं आपण साधारण मोठ्या ट्रिप्सबद्दल बोलतोय. नाही, पण इव्हन छोट्या ट्रिपला छोट्या सुद्धा, कारण ट्रिपमध्ये आता आपल्याकडे डोमेस्टिक फ्लाईट जर तू बघितल्या, हो, म्हणजे दिल्लीच्या फ्लाईट सुद्धा आयत्या वेळेस 12 आणि 14,000 पर्यंत हो, जायला लागल्यात आणि ॲब्सोल्युटली. तिथेच तुझं बजेट कोलमडतं. म्हणजे परवाचा जो मेच्या सुरुवातीचा जो वीकेंड होता, हो, हो. त्याला पुणे मडगाव हं. फ्लाईट ₹15,000 होती. अगदी. मी तुला तेच सांगतोय की कुठलंही, म्हणजे आपल्या बँगलोरच्या फ्लाईट सुद्धा 8-8, 10-10,000 रुपयापर्यंत जायला लागल्यात. त्यामुळे आता डोमेस्टिक फ्लाईट सुद्धा आयत्या वेळेस करण्याचा विषयच राहिलेला नाही. ॲब्सोल्युटली. आपण जेव्हा खाली गप्पा मारत होतो या विषयाबद्दल, तेव्हा तो एक गोष्ट म्हणाला ती मला खूप जास्त आवडली. ती म्हणजे तुम्हाला का जायचंय फिरायला? हे ह्याबद्दल जरा सांगू शकशील का? हे पण का ठरवणं महत्वाचं आहे? हो, कारण होतं असं की म्हणजे उद्देश काय आपला, म्हणजे आता खरं तर काय होतं की आपण सहलीला जाणार म्हणजे ही खूप कॅज्युअल गोष्ट आहे, त्यामुळे आपण खूप कॅज्युअली घेतो. हो. पण नाही म्हटलं तरी आपण पैसे खर्च करणार आहोत त्यासाठी, बरोबर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे, किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत जाणार आहात त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे की आपण का चाललोय. बऱ्याच वेळा असं असतं की आपण खूप जास्त कामामध्ये असतो, प्रोजेक्ट्स असतात, ऑफिसचं काम, हेक्टिक शेड्यूल असतं आणि त्यातनं आपल्याला निवांतपणा फक्त हवा आहे. किंवा बऱ्याच वेळा असं असतं की नाही, निवांतपणा आणि काम रुटीन छान आहे, काहीतरी एक्सप्लोर करायचं आहे किंवा काहीतरी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर किंवा लग्न झालंय, हनीमूनला आपण चाललोय, किंवा लग्न झालेलं आहे, अरेंज मॅरेज आहे, पण जरासं छान एकत्र फिरायचंय, जॉइंट फॅमिली आहे, थोडी प्रायव्हसी हवी आहे म्हणून फिरायचंय. नक्की कशासाठी चाललोय? आणि मग एकदा उद्देश ठरला ना, की बाबा निवांतपणा, आता समजा निवांतपणा हवाय, मला काहीच नाही, नुसतं झोपायचंय, निवांत जेवायचंय, छानपैकी चालायचंय, तर मग परदेशात कशाला, गोव्याला जा, कोकणात जा, नुसतं जेवा, समुद्रावर फिरा, खर्च करण्याची गरज नाही. उद्देश ठरला ना, त्यानुसार बजेट ठरायला सोपं पडतं. हं. म्हणून मला असं वाटतं की स्वतःलाच किंवा ज्यांच्यासोबत जाणार आहेत विचारलं पाहिजे की नक्की आपण का चाललोय, म्हणजे आपल्याला काय करण्यासाठी आपण तिथे चाललोय, हे स्वतःला विचारलं पाहिजे. खूप महत्वाचं, कारण मला आठवतंय आम्ही एक वीकेंड छोटासा प्लॅन केला होता. चिल करायचं म्हणून हं. गेलो. कोकणातच गेलो. पण आम्ही त्याच्यात इतक्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या आणि त्या 3 दिवसानंतर आम्ही आल्यावरती असं झालं, की आपण जाताना जेवढे दमलो होतो त्याच्यापेक्षा डबल दमलोय आत्ता. म्हणजे अगदी बरोबर. रिलॅक्स आपण म्हणजे वीकेंड रिचार्ज जे म्हणतो ते काही घडलंच नाही. अगदी, अगदी. बऱ्याच वेळा असं सुद्धा असतं की पैसे खर्च करतोय म्हणल्यावरती मला सगळंच हवंय. मला रिलॅक्स पण करायचंय, मला एक्सप्लोर पण करायचंय, मला फिरायचंय सुद्धा, मला एक्साइटिंग खायचंय सुद्धा, हे सगळं असतं. मग सगळं सुद्धा तुम्ही करू शकता. मग तशी प्लॅन करायची ट्रिप, की पहिल्या गेल्या बाबा प्रवास करून जाणार आहोत, 1 दिवस काहीच करायचं नाही. नंतरचे 2 दिवस भरपूर फिरलो. परत यायच्या 2 दिवस आधी किंवा 1.5 दिवस आधी काहीच केलं नाही, परत चांगलं रिसॉर्ट घेतलं. असं तुम्ही प्रॉपर बॅलन्स करून सुद्धा ट्रिप प्लॅन तुम्ही नक्कीच करू शकता. आता आपण हे झालं, की एक म्हणजे इंटेंट ठरलं. हं, त्याच्यानुसार माझं डेस्टिनेशन कसं हं, ठरतं, हं. त्याच्यानुसार माझं प्लॅनिंगचं काय म्हणतात त्याला, तारखा कशा ठरतात, त्यानुसार माझं बजेट कसं ठरतं. हां. मला असं वाटतं, की सगळ्यात छान गोष्ट ना, म्हणजे जी सुरुवात मी आणि उर्मिलाने सुद्धा केली आहे. वर्षाच्या सुरुवातीला किंवा मी म्हणेन की इयर एंडला पुढच्या वर्षीचं संपूर्ण सुट्ट्यांचं आणि ट्रिपचं नियोजन आधी करायचं. हो, हां, म्हणजे हे ना आपल्याला काय माहिती आहे का, आपल्याला उगाचच गिल्ट येतो, हो. की ट्रिप आपल्याला जनरलच, आपण मराठी कुटुंबातनं ना पैसे खर्च करणं, की तो गिल्ट आपल्याला येतो हो. आणि त्यात प्रवास म्हणजे असं वाटतं, अरे 8 दिवसात तुम्ही एवढे पैसे खर्च करताय, म्हणजे ह्याच्यात काय येईल हो असं ना, वाटतं. म्हणजे आईला कुठे फिरायला चाललं म्हणजे उधळा. तसं, कारण त्यात चूक काही नाही, कारण आपली आधीची पिढी बिचारे म्हणजे जगण्याचाच झगडा होता. आता आपण हळूहळू खर्च करायला शिकतोय. तर मला असं वाटतं, की सुरुवातीला काय करायचं, की संपूर्ण वर्षामध्ये जानेवारी ते डिसेंबर यामध्ये मी किती ट्रिप करणार आहे टोटल, साधारण ते कुठल्या वेळेला करणार आहे, त्यात मोठी ट्रिप कुठली असणार आहे, छोट्या ट्रिप कुठल्या असणार आहेत. साधारण बाबा मी 15 ऑगस्टच्या वेळेस मी एक 5-6 दिवसांची ट्रिप काढेन. दिवाळीच्या वेळेस सुट्टी असते, मुलांना पण शाळांना सुट्टी असते, तेव्हा मी एक 8-10 दिवसाची ट्रिप करेन आणि डिसेंबर एंडला करेन किंवा नोव्हेंबरमध्ये करेन. प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं असतं, प्रत्येकाला जो फ्री टाईम असतो तो प्रत्येकाला माहिती असतो. हे तुम्ही सुट्ट्या बाजूला काढल्यात ना, त्यानुसार कामाचं नियोजन करायचं. हं. आपलं होतं असं, आपण कामामध्येच असतो आणि आपल्याला असं वाटतं की प्रायोरिटी कामाला दिली पाहिजे, सुट्ट्यांना आणि ट्रिपला नाही. आणि आणि मग अचानकच अरे 8 दिवसाची सुट्टी आहे.
मग तुम्ही आयत्या वेळेस ट्रिप ठरवता आणि पैसे जास्त खर्च होतात. बरोबर. ट्रिपमध्ये कायम लक्षात ठेवायचं, जितकं आधी नियोजन तितके पैसे कमी. हम्म. तेव्हा तुला हेही ठरवता येतं की मला वर्षातल्या किती ट्रिप करायच्यात. त्यानुसार म्हणजे जो बजेटचा मुद्दा आहे की माझ्या पगारातले किती टक्के पैसे मला बाजूला ठेवायला पाहिजेत किंवा वर्षाला मी जितकं कमवतो त्यातले किती बाजूला ठेवायला पाहिजेत, हे तुझं वर्षाच्या सुरुवातीलाच ठरतं. आणि तुला सांगू का, हे सगळं पैसे आणि इक्वेशन बाजूला ठेव, मानसिकदृष्ट्या खूप भारी वाटतं माहिती हो. आहे की बास मी जाणार आहे, ह्या 3 माझे ठरलेत. यू लुक फॉरवर्ड त्यासाठी. तुम्ही काम पण त्याच उत्साहाने करता आणि कायम आपण सुट्टी आणि ट्रिपला सेकंड प्रायोरिटी देतो. पहिली प्रायोरिटी दिलं ना की मजा येते, काम करायला सुद्धा मजा येते. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि तू म्हणालास की आधी प्लॅन केलं की ऑटोमॅटिक खर्च कमी कमी होणार होतं. आहे मग आता साधी गोष्ट आहे ना, की समजा मी ठरवलं की मला सप्टेंबरमध्ये गणपतीच्या वेळेस सुट्टी मिळू शकते, शेड्यूल पण माझं ओके आहे, मी तेव्हा इंटरनॅशनल ट्रिप करणार आहे. हे जर तुझा जानेवारीतच प्लॅन झाला असेल, तू डायरेक्ट फेब्रुवारी मार्चला फ्लाईट बुक करू शकतो. आत्तापर्यंत मी ज्या इंटरनॅशनल फ्लाईट्स म्हणजे ट्रिप केल्या आहेत, त्याचं बुकिंग मी जवळजवळ 3.5 ते 4 महिने आधी केलं आहे. त्यामुळे मला ऑलमोस्ट डोमेस्टिकपेक्षा 30-40% महाग इतकं ते फ्लाईट मिळालं आहे. इव्हन डोमेस्टिक ट्रिप जरी असेल, म्हणजे तुला हिमाचलला जायचं आहे, म्हणजे कोकणाचा आणि डोमेस्टिक लांबचा ट्रिपचा खर्च हा ऑलमोस्ट सेम होतो. पण तू विचार कर ना, की तुला आपले निम्मे खर्च जो आहे आपला, फ्लाईट आणि राहणं, हो. 70% तोच ऑक्युपाय खर्च असतो. करेक्ट. जर तुला फ्लाईटच म्हणजे आता परवाच आम्ही गेलो होतो कोकणामध्ये, एक शूट होतं म्हणून मला ₹2,500 फ्लाईट मिळाली. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गची ₹2,500. तुझा खर्चच रे म्हणजे आता व्होल्वोचं तिकीट ₹1,500 असतं. तुझं फ्लाईट जर तू आधी बुक केलंस, डोमेस्टिक जरी असेल, तुझं बँगलोरचं फ्लाईट ₹3,500-4,000 मिळालं, तर तिथेच तुझे पैसे वाचतात. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट पर्याय हाच आहे की वर्षाचं प्लॅनिंग सुरुवातीलाच करा आणि तेव्हाच ठरवा मोठी कुठली आणि छोटी कुठली आणि नंबर ऑफ ट्रिप्स किती असतील माझ्या. आणि ट्रिपचं बजेट कसं ठरवायचं? कारण का असं होतं बऱ्याचदा, म्हणजे माझ्या मित्रांच्या बाबतीत मी बघितलं की प्लॅन नव्हतं हम्म, आणि छोट्या ट्रिप्स 3-4 केल्या आणि प्रत्येक छोट्या ट्रिपला नाही म्हणत नकळत हम्म. 50,000-50,000 खर्च. म्हणजे हो, हो. लाँग वीकेंडच्या ट्रिपचा खर्च साधारणतः पर फॅमिली 40,000-50,000 आला आणि असं लक्षात आलं की अरे, ह्या 4 ट्रिप एकत्र केल्या असतं माझी एक इंटरनॅशनल ट्रिप झाली असती. बरोबर. हे कसं मॅनेज करू शकतो आपण? म्हणजे माझं तर सांगणं आहे की शक्यतो वीकेंड टाळाच. कारण म्हणजे जर प्रसिद्ध ठिकाण असेल तर वीकेंड जाऊच नका. त्याचं कारण असं आहे की ते पार्किंगला जागा मिळत नाही, हॉटेलला वेटिंग असतं. म्हणजे असं होतं की शहरातनं आपण कशासाठी जातो किंवा निवांतपणा मिळण्यासाठी. त्यामुळे शक्यतो मी कधीच वीकेंडला जात नाही आणि लाँग वीकेंडला पण जात नाही. आणि मग अगदीच तुम्ही म्हणजे बऱ्याच लोकांना असं असतं ना की नाही, आत्ताच सुट्टी मला सुट्टीच मिळाली. मिळत नाही. तसं प्लॅनिंग कमीत कमी 1 ते 1.5 महिना आधी करायला पाहिजे. एक. आणि दुसरं की ते ठिकाण असं निवडायचं की किती गर्दी झाली तरी त्या ठिकाणी गर्दी नसेल. म्हणजे असं एखादा ॲग्रो टुरिझम किंवा होमस्टे जो मुख्य प्रसिद्ध ठिकाणापासून लांब आहे, तिथे काहीच गर्दी नसते. त्यांचा प्रिमाईस खूप मोठा आहे. बऱ्याच छान असे पण ॲग्रो टुरिझम आहेत की 4-4 एकरांचे त्यांचे प्रिमाईस आहेत. तुम्ही कुठे नाही गेलात तिथे सुद्धा निवांत तुम्ही राहू शकता. तर हे प्लॅनिंग तुम्ही आधी करायला पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे खर्च वाचेल एकतर आणि आनंदसुद्धा मिळेल ट्रिपचा. आणि परत आयत्या वेळेस जाणार असाल, म्हणजे आयत्या वेळेस ठरत असेल तर जाऊ नका. त्यामुळे मला स्पष्ट सांगणं आहे. कारण आता ती परिस्थिती राहिली नाही. टोल नाक्यावरती तुमचा पाऊण 1 तास जातोय, अशी परिस्थिती झाली. त्यातनं आनंद मिळत नाही आणि बऱ्याच वेळा काय माहिती आहे का, तो फोमो आहे. सगळे चाललेत म्हणून मी जाण्यात अर्थ नाही. मला कशासाठी जायचं हे आपल्याला विचारायला पाहिजे असं मला वाटतंय. त्यामुळे ऑड डेला जा एकतर आणि लाँग वीकेंडला गेलात तर 1 महिना मिनिमम 1 महिना आधी प्लॅन करा असं मी सांगेन. फेअर. कारण म्हणजे लिटरली गेल्या 4-5 महिन्यात ज्या काही लाँग वीकेंड होतं, मला आठवतंय प्रत्येक वेळेला एबीपी माझाला ही न्यूज बघितली हो. की आज मुंबई-पुणे हायवे जॅम झालेला आहे. हो. आज साताराच्या टोलला 3 किलोमीटरची रांग लागलेली अगदी. आहे. हे कन्सिस्टंटली दिसतं किंवा मुंबई-गोवा हायवे ब्लॉक आहे. 5-5 तास लोकं तिथेच थांबलेत, गाड्या गरम होऊन बंद पडल्यात. हेच बघतो आपण. आणि विशेषतः जी पुणे मुंबईपासून जवळची जी ठिकाणं आहेत हां. ना, जिथे ॲक्सेस आहे हं. आरामात, तिथं पहिली फुल होतात. कारण सगळेच जण तिकडे जातात. माझं तर सांगणं आहे, म्हणजे मी तर आता उलटं सांगायला लागलोय की वीकेंड ट्रिप्स कमी करा. कारण वीकेंड ट्रिपनी साध्य काही होत नाही. तो जो तुला निवांतपणा हवा ना, तो तुला शहरात पण मिळू शकतो. आणि मग वीकेंड ट्रिप केली तर अगदीच बजेट करा की जे अगदीच माहितीतलं आहे, फार्म हाऊस किंवा होमस्टे. मग मित्र म्हणून की आपल्या गावाबाहेरचं एखादं Airbnb घेऊन 2 किंवा 3 BHK फ्लॅट घेऊन निवांत राहून तिथनं तुम्ही खायला मागवलत, एकत्र टाईम स्पेंड केला तरी चालेल. वीकेंड ट्रिपपेक्षा जरा थोडं थांबा आणि डोमेस्टिक मोठी ट्रिप करा. कारण हा जो अनुभव ना, तो लक्षात राहणारा अनुभव आहे हं. की 8 दिवसांची किंवा 6 दिवसांची कुठलं तरी वेगळं ठिकाण किंवा इव्हन कोकणात जरी गेलात तरी 2 दिवसात जायचं, 5 तास प्रवास करायचा, 2 रात्री राहून परत 5-6 तास प्रवास करून परत यायचं. तू म्हणलास तसं की दुसऱ्या दिवशी ऑफिस असतं. अशा वेळी थांबा आणि
5-6-7 दिवसांची ट्रिप करा. त्यांनी एक वेगळा अनुभव आणि रिलॅक्सेशन मिळतं असं मला वाटतं. आणि बऱ्याचदा आपण मगाशी इंटेंटबद्दल बोलत होतो. हं, बऱ्याचदा असं होतं की आपलं ठरतं ट्रिपला जायचं. तू म्हणालास की फेमस लोकेशनला जाऊ नका. पण हं, माझी इच्छा असते ना, हं. की मला अ, काशीच्या बीचवरती जाऊन फोटो टाकायचे आहेत. कारण का करेक्ट. त्यांनी सगळ्यांनी टाकले होते. किंवा राइट. मला पॉंडिचेरीच्या त्या कॅफेजमध्ये जाऊन रॉक बीचला जाऊन तिथं फोटो काढायचे आहेत. किंवा काढायचा मला आहे. कोरमंडलम जाऊन तिथे तो जे बिग व्हायरल पास्ता खायचा आहे. हे माझं ठरलं. ती अगदी माझी बरोबर. चेकलिस्ट असते ना. अगदी बरोबर आहे. मग काय करायचं? कारण का हं, बऱ्याचदा हे मान्य आहे, हे हं. बोलणं सोपं आहे, की सोशल मीडियासाठी ट्रिप नका करू. बरोबर. पण कुठेतरी मला त्यातनं आनंद मिळतोय. हो. मग कसं ते काही करू शकतो का आपण त्यासाठी? येस. याच्यावरती 2 उपाय आहेत असं मला वाटतं. म्हणजे ते तुम्ही करू शकता. एक तर असं असेल ना, की नाही मला एकदम प्रसिद्ध ठिकाणीच जायचंय, नाही का, की ते बाली स्विंग नाही का, त्या देवळापाशी जाऊन हां. किंवा गोव्यातला एक बाबा चापोरा फोर्टवरतीच हो. जायचंय, ते फोटो काढायचा आहे असं. 2 गोष्टी आहेत. एकतर तुम्हाला प्रचंड प्रसिद्ध ठिकाणी जायचंय, जिथे गर्दी असते आणि जे माहितीतलं ठिकाण आहे. तर एकतर शोल्डर सीझन नावाचा प्रकार असतो. हं. शोल्डर सीझन म्हणजे काय? अगदी ऑफ सीझन पण नाही आणि अगदी पीक सीझन पण नाही. जसं आपण गोवा म्हणलं, हां. तर सप्टेंबर शोल्डर सीझन म्हणता येईल. ऑगस्ट-सप्टेंबर. हो. कारण पाऊस सलग पडत नाही. जुलैमध्ये बंदच, कारण कंटिन्युअस पाऊस पडतो. हां. तुम्हाला बीचवरती पण जाता येत नाही. पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस थांबतो. गर्दी बाकी टुरिस्टची नसते आणि तुम्हाला निवांतपणा सुद्धा मिळतो. हं. असा प्रत्येक ठिकाणचा शोल्डर सीझन असतो. हो. जसं आता पीक सीझन कुठला गोव्याचा? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. हिमाचलमधला पीक सीझन कुठला? मे. आता एप्रिल, मे सुट्ट्या लागतात आणि इथे हो. उकाडा असतो म्हणून सगळ्यांना थंडीच्या ठिकाणी जायचं असतं. मग तसं हिमाचलचा तुम्ही जुलै, ऑगस्ट थोडा शोल्डर सीझन आहे. ऑक्टोबर हा थोडा शोल्डर सीझन आहे. तुम्ही शोल्डर सीझन टॅग करू शकता डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनलला. त्याने होतं असं की तुम्हाला छान वेदर पण चांगलं मिळतं आणि गर्दीसुद्धा कमी असते. पण बऱ्याच वेळा असं असतं की नाही, मुलं आहेत, त्यांच्या शाळा आहेत. मग काय करायचं? त्याच्यावरती दुसरा उपाय मी सांगतो. हं. बऱ्याच वेळा जे प्रसिद्ध डेस्टिनेशन असतं, तिथे राहण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला राहायचं. फॉर एक्झाम्पल धरमशालाला खूप जास्त गर्दी असते, मॅक्लोड आणि धरमशालाला. पण धरमकोट नावाचं छोटंसं गाव आहे, जे तिथनं 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथे तुम्ही होमस्टेमध्ये राहा. तुम्हाला छान सगळा आता पर्वतांचा आणि सगळा तो आनंद मिळेल आणि ऑफकोर्स तो फोमो असतो. हो. एवढं लांब आलो तर धर्मशालाला जायला पाहिजे. 1 किंवा 1.5 दिवस जाऊन फिरून या किंवा हं. डे ट्रिप करा. म्हणजे गर्दी जरी असेल आणि तुमची म्हणजे म्हणतात ना, की कुठे तुम्हाला जागा नाही मिळाली, फार बाबा गजबजलेलं आहे, तरी परत तुम्ही तुमच्या ठिकाणी निवांत ठिकाणी तुम्ही परत येऊ शकता. जसं आणि असे प्रत्येक ठिकाणी उटीच्या जवळ सुद्धा गाव आहेत. अशी खूप छोटी-छोटी गाव आणि होमस्टे आहेत, जे मुख्य उटीपासनं साधारण एक अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरती आहेत. जसं हिमाचल, आता मनाली खूप प्रसिद्ध आहे. हां. पण मनालीमध्ये त्या मॉल रोडला इतकी गर्दी म्हणजे नको वाटतं जायला. पण तिथनं रुमसू नावाचं छोटंसं गाव आहे, दोभी नावाचं छोटंसं गाव आहे आणि त्या गावांमध्ये अप्रतिम होमस्टेज आहेत. जे तुम्हाला स्वस्तात 3-4 हजार रुपयात तुम्हाला होमस्टेज मिळतात. छान. तुम्ही कशासाठी जाता? छान व्हॅली व्ह्यू, चालायला मिळणं, ऑथेंटिक जेवणं, हे सगळं तुम्हाला तिथे मिळतं. गावाचा निवांतपणा मिळतो आणि मग नाही, प्रसिद्ध ठिकाण पण आम्हाला बघायचे. हिडिंबा टेम्पलला जायचंय, हिमाचली कपडे घालून ते फोटो काढायचे. सगळं करा तुम्ही. क्लिशे सुद्धा करा तुम्ही. पोरांना घेऊन जा. मग ते 1 दिवस जाऊन करा ना. मग तुम्हाला तो कंटिन्युअसली गर्दी तुम्हाला तो एक्सपिरियन्स नाही येत. बरोबर. त्यामुळे या 2 पैकी तुम्ही काहीतरी चूज करू शकता. जर सीझनला गेलात तर थोडंसं लांब राहा. थोडं रिमोट प्लेसला त्या प्रसिद्ध ठिकाणापासनं आणि प्रसिद्ध ठिकाणीच राहायचं नाही का, की मला ह्यालाच राहायचं आहे डायरेक्ट कुठे देवबागलाच राहायचं आहे मला. तर Shoulder मग season. शोल्डर सीझन टॅप करा. ते बेस्ट आहे कधी. आणि मला हे खूपच महत्त्वाचं वाटतं कारण का आपण ना बऱ्याचदा मला आठवतं मी शिमला कुलू मनालीला 2013 साली वगैरे गेलो होतो आणि पीक सीझनमध्ये एप्रिलमध्ये गेलो होतो. हं. थँकफुली तेव्हा थोडी गर्दी जरा ट्रॅव्हलिंगचं एवढं हे नव्हतं, कमी होती गर्दी. पण तरी प्रत्येक ठिकाणी म्हणजे लिटरली हिडिंबा टेम्पलला मी रांगेत 2 तास उभे होतो आणि मला असं झालं की प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 तास ट्रॅव्हलिंगमध्येच म्हणजे रोहतांग पासला वर जायला हो. आम्ही पहाटे 4ला निघून 6:30-7 वाजले पोहोचायला आणि तिथून आत ते म्हणजे तिथनं ते जॅकेट्स घेऊन वगैरे पोहोचायला परत कारण ट्रॅफिक जॅम बरोबर. कॉन्स्टंटली जॅम म्हणजे रोहतांग पासला जर ट्रॅफिक जॅम आणि म्हटलं इथे येऊन मी धुरच खायचंय. तेच होतं. कारण मी म्हणजे हे जे आहे ना, मे महिन्यामध्ये ही प्रसिद्ध ठिकाणं आहेत हां. ना, 2013 म्हणतोयस तू, लॉकडाऊन नंतर लोकं म्हणजे उधळली आहेत. हो. कारण लोकांना कळलं की नाही, फिरायला पाहिजे. तेच आणि महत्वाचं आता खूप फिरतायत लोकं. त्यामुळे आता म्हणजे मसुरी, हो. सगळी जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत म्हणून ते लांडोर नावाचं हो. ठिकाण आहे, जे मसुरीपासून थोडं हो. वर आहे. ते जरा निवांत आहेत. तिथे लोकं डे ट्रिप करतात. जसं आता हे आहे नैनिताल, खूप गर्दी होते. पण नैनितालच्या जवळ भीमताल आहे. हो. की तिथे कमी गर्दी असते. तुम्ही तिथे राहा. हे कधीही बेस्ट आहे. आता सांगू मग सीझनला जाऊ नका. मी म्हटलं तसं की शोल्डर सीझन करा. जेव्हा बाबा तुला माहिती आहे की आता अजिबात तिथे लोकं नसतात. जसं आता मी मार्च एंडला गेलो होतो.
आता काय अथांगाची शाळा परीक्षा एवढं काही सिरियस नाही आहे सगळं, तो 4च वर्षाचा आहे. म्हणून मला हे शक्य झालं. तसं तुम्हाला शक्य असेल तर मग ते करा. जेव्हा गर्दी नसेल, शोल्डर सीझन. आणि तुम्ही Google जरी केलंत ना, तुम्हाला आता गँगटॉकला जायचं आहे हां. समजा, दार्जिलिंगला जायचं आहे. शोल्डर सीझन टाकून बघा तुम्ही कुठल्याही डेस्टिनेशनचा. पूर्ण तिथे लिस्ट येते. त्यामुळे तुम्हाला हे कोणाला विचारायची पण गरज नाही असं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. हे इंटरनॅशनल ट्रिपला पण वर्क करतं. म्हणजे आम्ही अगदी. एक 1.5 वर्षापूर्वी मी पॅरिसला गेलो होतो. हं. आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलो होतो. परफेक्ट. त्यामुळं थंडी चालू व्हायची हो, होती हो. आणि उन्हाळा जस्ट संपत होता. संपत. त्यामुळे आम्ही इतक्या परफेक्ट ह्याच्यात गेलो. बरोबर. आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे कोर पॅरिसमध्ये, मेन पॅरिसमध्ये राहायला आम्हाला अगदी स्वस्तात झालं. म्हणजे आमचे चौघांचे मिळून 2,000 युरो, युरोज. 200 युरोजमध्ये रूम मिळाले आम्हाला. बरोबर. एवढ्या स्वस्तात हं. गोष्टी झाल्या मॅनेज. सेम आम्हाला जर्मनी स्वस्तात झालं. हं. सगळं अगदी. एवढं म्हणजे युरोप जे आहे ते खरं सप्टेंबर ऑक्टोबर सगळ्यात बेस्ट सीझन आहे. आणि परत तेच आहे की तेव्हा मी असं नाही म्हणत की ऑफ सीझनला, जसं आता तू जुलैत जर गोव्याला गेलास ना, काय अर्थच नाही. मग तू आतच मग एसी रूम तुला कुठेही राहता येईल, मग गोव्याला कशाला जायचं. अगदी ऑफ सीझनमध्ये जाऊ नका, पण तो शोल्डर परफेक्ट टॅप करायचा. करेक्ट. आणि त्यांनी सगळं स्वस्त मिळत जातं. एकतर आणि ते लोक पण दाखवण्यात खूप इंटरेस्टेड असतात. म्हणजे मी बघितलं, हो. मी स्ट्रॉसबर्ग नावाच्या एका छोट्या गावात गेलो खूप होतो. सुंदर गाव आहे ते. खूप हां. सुंदर, म्हणजे लिटरली हॅरी पॉटरमध्ये हॅरी पॉटर. फिरतोय असं वाटत होतं मला. अगदी अगदी. आणि त्यांचं असं होतं की त्यांचा ख्रिसमस सीझन चालू होतं तो हो. ऑक्टोबरमध्येच. हो हो. त्यामुळे ते दे वर सो एन्थुसियास्ट आणि ते दाखवत होते. आणि आय एम शुअर की डिसेंबरमध्ये ते म्हणले ते घरी जा. हो हो हो. नाही आता तर युरोपमध्ये तर त्यांनी म्हणजे आता म्हणजे इटलीमध्ये पण झालं, प्रागमध्ये पण झालं, लोकांवर पाणी उडवणं चालू केलं. स्पेनमध्ये झालं मेन. स्पेनमध्ये हां स्पेनमध्ये झालं आणि प्रागमध्ये झालं. लोकांच्या अंगावरती पाणी उडवणं की ओव्हर टुरिझम झालं. हो. त्यामुळे शक्यतो हेच बेस्ट. आता मग काय करायचं सांगू का? मग प्रागच्या शेजारी चिस्की कुर्ला नावाचं खूप सुंदर गाव आहे. प्रागला नका राहू ना, तिथे जाऊन राहा. मग तुम्ही पीक सीझनला जरी गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे, लोकांचा परत फोमो असला. आता आपल्याकडे बघ ना की मेन ठिकाणं सगळीच येतात, आता कोथरूड आणि हे सगळं भरायला लागलंय. हां. मग बाहेरची ठिकाणं कशी आता हळूहळू तिथे हां. अवेलेबिलिटी आहे. सेम टुरिझमच्या बाबतीत पण तोच प्रकार आहे. मला तो शोल्डर सीझन आणि दुसरं एक सांगितलंच म्हणजे की त्याच्यात जवळचं दुसरं डेस्टिनेशन. हं. सो अजून काही पद्धतीने विचार करता येईल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मला साधारणतः 3 गोष्टी असतात. हं. मला थंड हवेच्या ठिकाणी जायचंय, हो. मला बीचला जायचंय, हं. किंवा मला हिस्टॉरिकल किंवा Monuments. मॉन्युमेंट्स आणि हे बघायचं. अगदी बरोबर. समजा आता पण कुलू मनालीच एक्झाम्पल आहे. मला कुलू मनालीला जायचं आणि माझ्याकडे इधर तेवढं बजेट नाही किंवा मला हं. गर्दीत खूप वाटतं. मग दुसरं ऑप्शन काय? हं. तिथं नाही, मग आय एम ओके टू एक्सप्लोर हं. समथिंग एल्स. हं. किंवा मी कुलू मनाली बघितलंय आता, हं. पण मला अजून थंड हवेच्या ठिकाणी जायचं. हं. आणि काश्मीर परवडत नाही. हो हो बरोबर. काश्मीर तर आता म्हणजे फॉरेन ट्रिप परवडते, पण काश्मीर परवडत काश्मीर नाही. परवडत नाही. हो तर बरोबर. मग दुसरा ऑप्शन काय असू शकतो? मला असं वाटतं की प्रसिद्ध ठिकाणं सुद्धा तुम्ही स्वस्तात प्लॅन करू शकता. म्हणजे ते लोकांना उगाच भीती वाटते की Airbnb सेफ असेल की नाही. Airbnb प्रचंड सेफ आहे. म्हणजे तुम्ही फ्लॅट तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतो, तुम्हाला किचन ॲक्सेस सुद्धा मिळतो, तुम्ही प्रवासाचा खर्च वाचवू शकता. हे एक आहे. दुसरं असं आहे की कसं आहे, दोन्ही आपल्याकडे थोडंसं असं सुद्धा आहे की लोकांना सगळं हवं असतं. मला प्रवासाचा वेळ पण वाचवायचा आहे, पैसे पण वाचवायचे आहे, असं नाही. तुमचं जर बजेट कमी आहे ना, मग रेल्वेने जा तुम्ही. 24 तास तुमचे जातील, पण तुमचे पैसे तुमची कॉस्ट तुमची वाचू शकते. पण परत तेच आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्लॅनिंग आधी पाहिजे. 1.5 महिना तुम्ही आधी प्लॅन करायला पाहिजेत. आणि जर फॅमिली असेल तर होमस्टे बुक करा. हॉटेल्सच्या फंदात पडू नका तुम्ही. आणि जर सिंगल असाल किंवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असेल, हॉस्टेल बुक करायचं. हॉस्टेलसारखं स्वस्त तुम्हाला काय, लिटरली 600-700 रुपयात तुम्हाला हो. बंक बेड मिळतो. दिवसभरासाठी पूर्णपणे सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात. तिथे आरो असतं, तुम्ही बाटलीने पाणी विकत तुम्हाला घ्यावं लागत नाही. आणि हीच गोष्ट Airbnb आहे. 1 BHK फ्लॅट मिळाला, 4 लोकांची फॅमिली आहे. 4ही लोकांची, त्यासाठी 2 रूम्स घ्यायची गरज नाही, जे हॉटेलमध्ये लागतं. हो. की चेक इन चेकआउटचे इतके स्ट्रिक्ट रूल नसतात. आधी जर असेल तर ते तुम्हाला देतात चेक इन. त्यामुळे मला असं वाटतं की होमस्टेमधनं तुमचे खूप पैसे वाचू शकतात. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहिती आहे का, आता सगळे रिव्ह्यूज तुम्हाला दिसतात. म्हणजे Airbnbवरती सुपर होस्ट नावाचा प्रकार आहे किंवा गेस्ट फ्रेंडली. आणि तुम्हाला कळतं की खूप चांगले रेटिंग्स आहेत त्याला. हां. आणि पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिसतं. आणि हे जे होमस्टेज आहेत ते अगदी मध्यवर्ती ठिकाणी असतात. तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो. राहणं आणि जाणं येणं हा 60% ते 70% ट्रिपचा खर्च आहे. तो जर तुम्ही निम्म्यावर आणला, तुमची संपूर्ण ट्रिपच स्वस्तात होते, असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं की आता एस्टॅब्लिश ठिकाणांपेक्षा त्याच ठिकाणाचा आनंद तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळू शकतो. जसं आता गोवा आहे, म्हणजे गोवा सगळ्यांनाच माहिती आहे, पण गोवा प्रचंड महाग सुद्धा झाला. हो. पण तुम्हाला गोकर्ण आणि होनावर ही खूप छान ठिकाणं आहेत. हो. होनावरचं बॅकवॉटर खूप
खूप सुंदर आहे आणि कर्नाटक टुरिझम प्रचंड स्वस्त आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता. इवन गोव्यापेक्षाही आता खूप स्वस्त वर्कला सुद्धा आहे. आलेप्पीला नका जाऊ. मुन्द्रो आयलंड जे अगदी वर्कलापासून जवळ आहे, ओके. जे कम्प्लिटली तुला 1,500 रुपयात तू तिथे राहू शकतो. काय आणि सांगतोस? खूप ऑथेंटिक केरळी तुम्हाला फिश जर खायला आवडत असेल, कारण आलेप्पी परत ते सगळे 5 स्टार रिसॉर्ट सगळं झालेले आहेत. मुन्द्रो अजूनही कम्प्लिटली ऑफबीट आयलंड आहे. तर मला असं वाटतं की तसं करता येईल. इवन हिमाचलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की जी छोटी गावं आहेत, सिमला पासनं पण जवळची छोटीशी गावं आहेत. मेन सिमलात राहिलात तर तुम्हाला खूप जास्त खर्च येईल. थोडंसं लांब जर तुम्ही राहिलात, कोटाघर नावाचं तिथे छोटंसं गाव आहे. इवन मनालीच्या जवळ सुद्धा आता परत कसोल हे खूप ऐकून आता तिथे खूप जास्त आणि परत ते गांजा आणि या सगळ्या गोष्टींमुळे खूपच हिप्पी झाले. पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला मलणा नावाचं गाव आहे, त्याच्या जवळपास तुम्हाला तिथे राहता येतं. मी म्हटलं तसं रुमसू, दोबी ही खूप छोटी गाव आहेत. तुम्ही सर्च जरी केलात ना की होमस्टेज नियर मनाली, तर ते तुम्हाला लगेच दाखवतं. इवन अमृतसर सुद्धा, अमृतसरच्या पासून एक साधारण 12 किलोमीटर अंतरावरती असे शेतातले होमस्टेज आहेत, वाव. जे तुम्हाला ऑथेंटिक ते तुम्हाला पंजाबी खायला मिळेल आणि परत त्या जुन्या घरामध्ये तुम्हाला राहता येईल. तेच अमृतसरचं हॉटेल तुम्हाला महाग आणि तिथे प्रचंड गजबजाट असतो. अमृतसर फक्त एक दिवस फिरून तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी थोड्याशा तुम्ही टॅप केल्यात तर मग स्वस्तात. जयपूर खूपच आता जयपूरचं हे झालंय. बुंदी गाव खूप इंटरेस्टिंग आहे, जिथे इतकी गर्दी नाहीये, तिथे टुरिस्टची पण इतकी गर्दी नाहीये. या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. नाईस. आणि मग हे पण करू शकतो ना आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल की थंडीच्या ठिकाणी जायचं तर नॉर्थ ईस्ट पण ऑप्शन आहे. हां, ऑफकोर्स. म्हणजे नॉर्थ ईस्ट फक्त एक आहे की नॉर्थ ईस्टचा पण प्लॅन तुम्ही आधी करा, कारण नॉर्थ ईस्टचा ट्रान्सपोर्टचा, कारण ते फ्लाईट तुम्हाला महाग पडतं. पण नॉर्थ ईस्टमध्ये अजून सुद्धा म्हणजे गँगटोक इतकं सुंदर गाव आहे आणि अजून तितकं गजबजलेलं नाही आहे. गँगटोकच्या आजूबाजूला खूप सारे छोटे छोटे होमस्टेज आहेत. आसाम तर सुंदर आहे, मेघालय फारच सुरेख आहे, सोहरा खूप छान आहे, जे चेरापुंजी आपण जे म्हणतो. इवन अजून सुद्धा म्हणजे तू जरी डावकी रिव्हर जी आहे तिथे, मी तुला सांगतो की मला असं वाटतच नव्हतं की मी भारतात किंवा पृथ्वीवरती सुद्धा जी ती नदी स्वच्छ होती आणि जो एक्सपिरियन्स तो त्या डावकी, आणि खूप रॉ आहे अजून तर तिथे अजूनही. तर मला असं वाटतं की नॉर्थ ईस्ट तर म्हणजे तू एक एक राज्य जरी पकडलंस ना प्रत्येक वेळेस तरी वेगळा आनंद आहे. लिटरली मी आता त्या झोनमध्ये की नॉर्थ ईस्टचं एक एक राज्य पकडून म्हणजे अरुणाचल, मी तुला सांगतो की अरुणाचल मध्ये डिसेंबरमध्ये जो स्नोफॉल असतो, म्हणजे लोक म्हणले की म्हणजे, आणि अशा लोकांकडनं मी ऐकलं की जे स्वित्झर्लंडला सुद्धा गेलेत, इवन युरोपियन ट्रॅव्हलर्स इथे यायला लागलेत, कारण तो स्नोफॉल खूप वेगळ्या पद्धतीचा असतो. म्हणजे मला असं वाटतं की नॉर्थ ईस्ट हे खूप हिडन जेम आहे आणि ते फारसं लोक जात नाहीत तिथे. आणि तिथेच इतकं स्वस्त आणि इतकी वॉर्म लोक आहेत. म्हणजे मी सिक्कीमचा माझा अनुभव सांगेन. मी सिक्कीमला, नॉर्थ सिक्कीमला होतो. आम्हाला आता नाव विसर, नथुला पासला जाईपर्यंत आम्ही एका छोट्या गावात राहत होतो, होमस्टेच परत. आणि रात्री झोपलो, काही नॉर्मल थंडी होती वगैरे, आणि पहाटे 6 वाजता माझा मित्र आला आणि ठक ठक ठक, अरे उघड उघड. म्हटलं काय झालं? खिडकी उघडली तर 1 फूट स्नोफॉल. आम्हाला नथुला पासला जाताच आलं नाही, पण त्या गावात दिवसभर 24 तास स्नोफॉल होत होता. आणि जी काही मजा आली, आणि पूर्ण जो पर्वतरांग दिसत होती काल रात्री, म्हणजे काल संध्याकाळी, ती दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण बर्फाच्छादित होती आणि इतकी छान मजा. आणि आम्ही खेळलो, आणि थँकफुली होमस्टेमध्ये राहत असल्यामुळे माणसं तिथली इतकी प्रेमळ होती ती सगळी, आणि त्यांनी सगळी मदत केली. आणि लक्षात आलं की अरे हे मला हॉटेलमध्ये नाही मिळणार, हे मला जिथे खूप कमर्शियल झालंय, म्हणजे सिमला, कुलू मनाली, तिथे शक्यच नाही मिळणार. नाही, होमस्टेमध्ये इव्हन हिमाचलमध्ये मी सांगेन की लाहोली नावाची जे आहेत, लाहोली लोक आहेत, तर त्यांच्या कुटुंबात, कारण त्यांची डेलिकसीच वेगळी आहे, त्यांचं लोणी आणि हेच वेगळं त्यांचं असतं. इव्हन तू नॉर्थ ईस्टचं म्हणलास, आसाममध्ये माजुली नावाचा जिल्हा आहे, म्हणजे एकमेव जिल्हा आहे जे रिव्हर आयलंड आहे. भारतातलं एकमेव रिव्हर आयलंड, भारत नाही आशियातलं सगळ्यात मोठं रिव्हर आयलंड ते आहे. आणि तिथे सगळ्यात मोठे मास्क बनवले जातात. आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तिथे रामायणावर आधारित मोठी मोठी नाटकं, ती प्रॉपर ती तुम्ही लिटरली 5-5, 6-6 फुटी मास्क आहेत तिथे, ते तुम्ही बनवू म्हणजे त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकता, ते तुम्ही शोज बघू शकता. इतकं सुंदर आहे माजुली. म्हणजे माजुली फॉरेनर्स सायकल घेतात, तिथे सायकल तुला रेंटवर मिळते, आणि संपूर्ण आयलंड लोक आठवडाभर राहतात, आणि तुम्हाला खूप ऑथेंटिक आसामी फूड तिथे मिळू शकतो. वाव, कमाल. नागालँडचा म्युझिक फेस्टिवल आहे, हॉर्नबिल फेस्टिवल, नागालँडच ना? हॉर्नबिल फेस्टिवल नागालँडला होतो. इव्हन मिझोराम सुद्धा खूप सुंदर आहे, जर तुला एक्सप्लोर करायचं असेल तर. ही सगळी सुंदर ठिकाण आहे. फक्त बेसिकली आधी प्लॅन करा, थोडा रिसर्च करा, आणि काय हवंय ते ठरवलं तर मग तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसायला लागतील. मला शिमल्याला जायचंय हे इंटेंट नाही शकत, मला थंड हवेच्या ठिकाणी जायचंय, मग मला ऑप्शन सुचतील. अगदी बरोबर आहे, मला तेच वाटतंय. परत आपण त्याच्यापाशी जातो की उद्देश काय आपल्या ट्रिपचा,
की बाबा मला वेदर एन्जॉय करायचं आहे, मला थंडी एन्जॉय करायची आहे, मला काहीतरी वेगळी संस्कृती बघायची आहे, मला काहीतरी वेगळं खायचं आहे हे, आणि मग त्यानुसार डेस्टिनेशन ठरवा. आधी डेस्टिनेशन, कारण काय ते मला रीलमध्ये ते डेस्टिनेशन दिसते, त्यामुळे मला तिथे जायचं आहे, हा विचार नको करायला असं मला वाटतं. आणि मला तू मगाशी बोलताना अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज किंवा कोणासोबत जाताय हे ह्याच्यानुसार काय ठरतं, म्हणजे यांनी काय फरक पडतो? याने खूप फरक पडतो खरं तर. म्हणजे मला असं वाटायचं की काय फरक पडतो, पण काही किस्से मी ऐकले. तुला एक गंमत सांगतो. माझ्या आधीच्या ऑर्गनायझेशनमध्ये एकाचं लग्न झालं आणि तो हनीमूनला केरळला गेला. जाताना ट्रेननी गेला आणि येताना फ्लाईटनी आला. माझा कलिग होता. तर मी त्याला म्हटलं की अरे हनीमूनला चाललायस तू, अजून घालायचे 2,000 रुपये जास्त, आणि जाताना पण फ्लाईटनी जायचं ना तू. तो म्हणलं हे बघ, गावाकडची बायको आहे, लग्न माझं गावाकडे झालं होतं, लग्नामध्ये आत्यानी लय मॅटर केले होते, त्यामुळे माझी बायको उखडलेली होती. ट्रेनमध्ये 24 तास प्रवास होता. तिला म्हटलं बोल, तुला बोलायचं ते. तिने सगळी भडास तिची काढली. पूर्ण मी तिचं ऐकून घेतलं. आम्ही केरळला पोचलो. तिला म्हणलं की आता आपण पोचलेलो आहोत, आता मस्त हनीमून एन्जॉय करूयात. मला असं वाटलं की हा जिंकलाय आयुष्यात, ह्याला समजलेलं आहे. म्हणलं तसं अरेंज मॅरेज झालंय, त्याला ते कळलंय. परत तेच आहे की अरेंज मॅरेज आपल्याकडे होतं तेव्हा तुम्ही जास्त खुललेले नसता, त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्हिटीज थोड्या ठेवायला पाहिजे. अगदीच आयसोलेटेड आयलंड रिसॉर्ट तुम्ही असं घेतलं, तुम्ही एकमेकांबरोबरच कम्फर्टेबल नाही आहात, तर तुम्हाला तो एकटेपणा अंगावर येऊ शकतो. पण तेच लव्ह मॅरेज असेल, तुम्ही खूप फॅमिलीयर आहात, तुम्हाला उलट एकटेपणा हवा आहे, मग अशा वेळेस तुम्ही ते करू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्ही गोष्टी म्हणजे परिणाम करतात तुमच्या ट्रिपच्या प्लॅनिंगला. आणि लॉंग विकेंड वर्सेस शॉर्ट विकेंड ह्याचं स्ट्रॅटेजिकली प्लॅन काय करता येईल वेगळ्या पद्धतीने? म्हणजे मला आता थोडक्यात मला 3च दिवस आहे, तर मला जाऊन यायचं, माझ्या बजेट पण काय लेट्स से 20,000 रुपये, मी 4 जण आहेत, तर काय करू शकतो? मग मला असं वाटतं की मग शक्यतो अशा वेळेस मी कायमच सांगितलंय की पैसे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, पण मग ते 5 स्टार रिसॉर्ट्स किंवा एक स्टार रिसॉर्ट्सचा जो मोह आहे ना, तो टाळायला पाहिजे. कारण तुम्ही 2-3 वेळा गेल्यावर तुम्हाला समजेल की ते एकाच पद्धतीचा अनुभव तुला मिळतो. जेवण पण सेम मिळतं. जेवण सेम, म्हणजे कुठलाही तू 5 स्टार हॉटेलमध्ये जा, 2 दिवसात तू कंटाळशील, कारण तेच सगळं, तोच सेट मेन्यू, तेच सगळं असतं. मी परत सजेस्ट करीन की एकतर लोकल टुरिझम जे आहे ना, त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपण. आता खूप सारे होमस्टेज तयार झाले आहेत, जे स्वतः ते जेवतात तेच आपल्याला देतात. फॅमिली रन हे होमस्टेज असतात. तिथे तुम्हाला खूप वेगळा अनुभव मिळू शकतो. मग तिथे तुम्हाला फॅसिलिटीज नाही मिळणार, तुम्हाला तिथे रूम सर्व्हिस नाही मिळणार, पण तो अनुभव मिळेल आणि तो अनुभव घेण्यासारखा आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा उदाहरणं देतो. म्हणजे जसं आता गारवा नावाचा आमचा मित्रच झाला, तो सचिन कारेकर. तिथे मग खरं तर बीचपासून गुहागरच्या लांब येते, पण ते असं गाव आहे की तिथे पक्षी भरपूर येतात आणि त्या माणसाने त्याचा अभ्यास केला. तो तुम्हाला खायला घालतो आणि तो छान पक्षी दाखवतो वेगवेगळे. हा अनुभव तुम्हाला, आता कोकणात आपण पक्षी बघण्यासाठी कधी जातो ना, हा तुम्हाला वेगळा अनुभव मिळू शकतो. आत्ताच मी रिसेंटली त्या नानीचा वाडो म्हणून तिथे गेलो होतो. त्याची आजी 80 वर्षाची आणि आजीसोबत तो होमस्टे चालवतोय आणि त्याची आजी पदार्थ, म्हणजे ती अजूनही झाडावर चढून फणस काढते आजी, आणि पूर्ण त्यांनी ते सारवलेले घर पुन्हा एकदा नव्याने तोच चार्म ठेवून त्यांनी नव्याने बांधलं. मग ते शेतात तुम्ही राहता, मग हा जो अनुभव आहे ना, परत इथे तुम्हाला फॅसिलिटीज नाही मिळणार, पण अनुभव मिळेल. तर मला असं वाटतं की 3 दिवसासाठी जर तुम्ही जाताय ना, 3-4 दिवस, आणि असे महाराष्ट्रात बरेच आहेत. म्हणजे कोळथर आपली मैत्रिणी अनघाचा जो होता होमस्टे, कोस्टल वाडी, जो त्यांनी तिथे पूर्णपणे जुना वाडा तो चार्म ठेवून केला. तिथे कासव सुद्धा असतात. ते गावच इतकं सुंदर आहे की तुम्ही गावात फेरफटका मारू शकता. आणि ते इट्स लाईक अ प्रायव्हेट बीच, म्हणजे तुम्हाला लिटरली कोणीच नसतं त्या बीचवरती, कोणीच नसतं. मग तेच आहे ना की तुम्हाला मग प्रसिद्ध ठिकाणी कशाला जायचंय, थोडंसं आड वाटेला तुम्ही जा आणि अशा ठिकाणी तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. मी परत तेच सांगतोय की होमस्टेचा एक्सपिरियन्स आहे ना, मग तिथलं जे अन्नपदार्थ आहेत, तो जसा कुटुंबे म्हणून आहेत हरिहरेश्वरच्या इथे, त्या स्वतः काकू बनवतात. मग ते कोळ्यातले पोहे, किंवा तिथे तुम्ही आता मला स्टार्टर पाहिजे, मी आयत्या वेळेस ऑर्डर, थोडंसं आधी नियोजन करायला लागतं ना, 2 दिवस आधी सांगावं लागेल की आम्ही 10 लोक आहोत आणि आम्ही जेवायला येणार आहोत. रेस्टॉरंट नाही येते, पण तुम्हाला हे अनुभव खूप भारी तुम्हाला मिळतील. कोळाचे पोहे नाही मिळणार तुम्हाला, कुठे मिळणार नाही. आता ते सुरंगी कॅफे पण आम्ही गेलो, ते जे पुजारी आहेत रामेश्वर मंदिराचे, आचरा नावाचं गाव आहे, तिथले ते पुजारी आहेत आणि त्यांनी तो कॅफेसारखा बांधलाय आणि तिथे ते भोपळ्याचा हलवा, जे पण कुळथीचं पिठलं आपल्याला मिळत नाही कुठे, असे पदार्थ जे आपली आजी बनवायची, ते पदार्थ ते लोकांना खाऊ घालतात. तर मला असं वाटतं की हा अनुभव तुम्हाला कुठेच मिळणार नाही, पण त्यासाठी मला तेच वाटतं की लोकल टुरिझमला प्रोत्साहन द्या. 3 दिवसाची तुमची मेमोरेबल ट्रिप होऊ शकते. क्या बात आहे. म्हणजे तुमचं बजेट मॉडेस्ट आहे, 20-25 हजार रुपये आहे, तुम्ही कपल आहात किंवा सोलो ट्रिपवर जाते, अशा ठिकाणी जाऊन खूप मजा येऊ शकते, एक्सपिरियन्स मिळू शकतात. आणि तो सोलो ट्रिपचं सांगशील तर मी तुम्हाला परत सजेस्ट करेन की सोलो ट्रिपसाठी ना, म्हणजे परत गोवा तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण वर्कला खूप छान आहे, हम्पी खूप छान आहे. कारण सोलो ट्रिपला कसं तुला सांगतो की खूप आयसोलेट नाही,
सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची असते सोलो ट्रिपसाठी. हिमाचल खूप सेफ आहे. पण मग त्यावेळेस सुद्धा मी जे सांगितलं की इथे थोडीशी गणितं बदलतात, की मी म्हणलं होतं की जरासा आयसोलेट गाव घ्या. फॅमिली असेल तर ठीक आहे, पण सोलो ट्रिप असेल तर गजबजलेल्या ठिकाणी राहायला पाहिजे. रात्री उशीर जरी झाला तरी तुम्ही परत निवांत जाऊ शकता. तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टची तुमची व्यवस्था होऊ शकते. हॉस्टेलमध्ये राहू शकता. हॉस्टेलमध्ये राहू. सोलो ट्रॅव्हलिंगसाठी हॉस्टेलसारखं दुसरं ठिकाणच नाही, कारण त्यांचे स्वतःचे ट्रेल्स असतात, त्यांची शटल सर्व्हिस असते, मित्र होतात तिथे. आणि तुम्ही का सोलो ट्रॅव्हलिंग करता ना, की तुम्हाला कोणतरी वेगळ्याच कल्चरची व्यक्ती भेटणं, माणसं भेटणं, त्यांच्याशी मैत्री होणं. तर त्यामुळे मला असं वाटतं की अनुभवांवरती आपण भर दिला पाहिजे, ना की सोयीसुविधांवरती, असं मला वाटतं. समजा माझं बजेट 50 ते 60,000 रुपये आणि त्याच्यात असं कुठे म्हणजे पर पर्सन 50 ते 60,000 रुपये बजेट आहे, मला भारतात फिरायचं आहे, तर असं कुठे जाता येईल की जिथे 5-6 दिवस छान एक्सपिरियन्स घेऊन येता येईल आणि इट्स लाईक व्हॅल्यू फॉर मनी आहे. कारण आपल्याला वसूल ना असं. पैसा वसूल पाहिजेत सगळ्या गोष्टी. बरोबर. ज्याच्याबद्दल आपण बोललो, नॉर्थ ईस्ट हे अप्रतिम आहे. म्हणजे सिक्कीम आणि दार्जिलिंग सुद्धा लोक म्हणतात की दार्जिलिंग आता प्रसिद्ध ठिकाण आहे, क्लिशे, पण खूप सुंदर आहे. कारण मला ना असं वाटतं की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 5च ठिकाणी अजूनही माउंटन ट्रेन आहे, आणि जी अशी हेरिटेज ट्रेन आहे त्या 5ही बघितल्या पाहिजेत. म्हणजे सिमला आहे, हे आहे, झालं तर धर्मशालाच्या इथे ती सुद्धा कांगडाची टॉय ट्रेन आहे, जी बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. मी म्हणेन की परत नॉर्थ ईस्ट, ज्याच्यामध्ये आसाम खूप सुंदर आहे. आसाम मेघालय जोडून पण तुम्ही घेऊ शकता. फक्त मेघालय सुद्धा करू शकता, इतकं सुरेख आहे. फक्त मेघालय सुरेख. मी म्हणेन की सुरुवात इथनं करा. सिक्कीम, मेघालय आणि आसाम ही 3 राज्य, कारण ही बऱ्यापैकी अजून तिचं टुरिझम एस्टॅब्लिश झालंय. तुमची जाऊन सवय झाली आहे थोड्याशा ऑफबीट गोष्टी, कारण ऑफबीट गोष्टी आल्या ना थोडीशी गैरसोय सुद्धा असते बरं का. त्याची तयारी ठेवावी लागते. तुम्हाला ती फिरण्याची सवय आहे तर मग त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही अरुणाचल एक्सप्लोर करू शकता, आणि मग त्याच्या पलीकडे मिझोराम, नागालँड ही नंतर आहे. पण सुरुवात मी म्हणेन की आसाम, मेघालय आणि सिक्कीम इथपासून तुम्ही करू शकता. हिमाचलमध्ये गेलात तर हिमाचलचा मनाली, कुलू मनाली हा भाग आपण सगळेच जण बघतो, पण मॅक्लॉडगंज जे आहे त्याच्या आजूबाजूचा भाग खूप सुंदर आहे. तिथे पॅरासेलिंग सुद्धा होतं. बीर नावाचं गाव आहे, तिथे कांगडा व्हॅली आहे पूर्णपणे. मी म्हणलं तसं की तिथे पण टॉय ट्रेन आहे, तिथे अजिबात त्या टॉय ट्रेनला गर्दी नसते. पालमपूर नावाचं ठिकाण आहे. खूप छोटी छोटी गाव आहेत जी संपूर्णच एक्सप्लोर करायची म्हणली तरी तुमचा आठवडा तुम्हाला पुरणार नाही, इतकं छान आहे. राजस्थानमध्ये जाणार असाल तर उदयपूर खूप सुंदर आहे. सगळेजण ते पूर्ण पट्टा करतात, उदयपूर आणि मग पुढे जयपूरपर्यंत जातात. पण मी म्हणेन की फक्त उदयपूर, जोधपूर, जैसलमेर असा सुद्धा पट्टा करू शकता, किंवा फक्त उदयपूर तुम्ही 6-7 दिवस आरामात तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि उदयपूरवरून तुम्ही डे ट्रिप चित्तोडगडची करू शकता. आणि उदयपूर सुद्धा तू फक्त कॅफेज एक्सप्लोर करायचे म्हणलास, किंवा विशेषतः महिलांसाठी खरेदी आणि म्हणजे म्हणजे लोकल आर्ट जे आहे ना, ते दागिने असतील, त्या बॅग्स असतील, खूप सुंदर आहे. त्यामुळे मी म्हणेन की एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्सचं ते गोवा आहे एक प्रकारचं, ते छान आहे. हम्पी मी तुला सांगितलं, हम्पी खूप सुंदर आहे. केरळ आता सांगू का, म्हणजे मला परत ते मुन्नार आणि या सगळ्या गोष्टी खूप टुरिस्टी झाल्या आहेत. वर्कला खूप छान आहे. वर्कला, कोल्लम आणि मी म्हणेन मुन्रो आयलंड हा पट्टा खूप सुंदर आहे. पॉंडिचेरी आहे, ऑरविल आहे तिथे, चेन्नई, पॉंडिचेरी असं सुद्धा करू शकता. आणि जर खूप आधी नियोजन केलं तर आपली जंगलं सुंदर आहेत खूप, आणि जंगलला जोडून तुम्ही ट्रिप करू शकता. जसं आसाममध्ये तुम्ही काझीरंगा करून मेघालय करू शकता, किंवा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा. बाय द वे इंदोर सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे इंदोर आहे, तो घाट आहे तिथे, त्याला जोडून तुम्ही मग जबलपूरला जाऊन तुम्ही जंगल ट्रिप केली. मग जंगल सुद्धा 2 दिवस केलं आणि एखादा हिस्टॉरिकल मॉन्युमेंट, असे सुद्धा 6-7 दिवसाची ट्रिप तुम्ही करू शकता. आणि जंगल ट्रिपला अगेन खूप आधी प्लॅनिंग, खूप आधी. आता तर म्हणजे मी बघितलं आपल्याकडे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जवळजवळ मे महिन्याचा संपूर्ण ताडोबा फुल होऊन जातो. आणि तू म्हणतोस ना 50-60 हजार रुपये, जर तुम्ही 2 महिन्या आधी प्लॅन केलीत ना, लिटरली 30 ते 35 हजार रुपयात तुम्ही ट्रिप करू शकता. म्हणजे हीच नॉर्थ ईस्टच मी सांगतोय. साध्या ठिकाणी जर तुम्ही राहिलात, लोकल फूड खाल्लं, खर्च जो आहे तो फ्लाईटचा आहे. जर फ्लाईट तुमची जाऊन येऊन 10 ते 12 हजारात बसली ना, तुम्ही आरामात 35,000 रुपयाची ट्रिप करू शकता. बेस्ट. आणि समजा माझं बजेट थोडं वाढवलं, मी जरा वाढवलं 70-75 हजार रुपये, तर मी काही थोडक्यात इंटरनॅशनल ट्रिप करू शकतो का? कारण प्रत्येकाची इच्छा असते की इंटरनॅशनल ट्रिप करायचं, आणि नॉट नेसेसरली प्रत्येकाला त्या वयात तेवढं बजेट असू शकतं. अगदी बरोबर आहे. मला कायम असं वाटतं, आणि आधीसुद्धा वाटायचं, की मला करायचे म्हणून इंटरनॅशनल ट्रिप नाही करायची आयुष्यात, की नाही का, की मला सांगायचं आहे की मी गेलो होतो बाबा दुबईलाच, मग जे स्वस्त आहे तिथे जाऊयात, किंवा मला खरंच त्या ठिकाणी का जायचं आहे. कारण आता माझं ड्रीम डेस्टिनेशन युरोप होतं. त्याचं कारणच असं होतं की बऱ्याच कथांमधनं, चित्रपटांमधनं ते बघितलं होतं. आणि बऱ्याच वेळा असं, आता बरेच जण आपण
DCH बघितल्यानंतर चापोरा फोर्टला हो. गेलोय आणि ते एक असतं की भाई हो आपण इमोशनली कनेक्ट होतो. बऱ्याच Correct. कादंबऱ्यांमध्ये त्या ठिकाणांबद्दल आपण वाचतो आणि आपल्याला जसं मी एक कादंबरी वाचली होती आणि त्याच्यामध्ये मॅक्लोडगंज मला तेव्हा पहिल्यांदा कळलं आणि ते छानपणे हॅरी पॉटरमुळे आपल्याला वाटतं की तिथे जावं. तर ते छानपणे त्यामुळे तुम्ही कल्चरली किंवा इमोशनली किती कनेक्टेड आहात तर ती इंटरनॅशनल ट्रिप करा. जसं व्हिएतनामला मला जायचं होतं. व्हिएतनामला मला तिथे जाऊन ते केव्हमधनंचं बोटिंग तो अनुभव घ्यायचा होता. तिथे जाऊन मला ते फोक खायचं होतं. तर हा अनुभव असेल तर इंटरनॅशनल करा. पण नाही आता मला करायचीच आहे इंटरनॅशनल. मग मी 4 दिवस सिंगापूर करून येईन. पासपोर्टवरती एक स्टॅम्प पाहिजे. स्टॅम्प हे चुकीचं आहे. मग त्या लेवलचे किंवा त्याच्यापेक्षा भारी अनुभव तुम्हाला भारतात मिळतील ना. म्हणजे म्हणतात ना की सांगण्यासाठी म्हणून इंटरनॅशनल ट्रिप करायची नाही आपल्याला. मला खरंच तो अनुभव घ्यायचा आहे. तिथे जाऊन ते करायचं आहे म्हणून तुम्ही जा. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगेन की मग इंटरनॅशनल ट्रिप कुठली आहे जी अगदी 70,000-80,000 मध्ये होऊ शकते. व्हिएतनाम आहे जी होऊ शकते. परत 3 महिने आधी तुम्ही बुकिंग करायला पाहिजे. थायलंड गजबजलेलं झालंय पण फुकेत आयलंड जे आहे आणि तो जो फिफी आयलंड आणि तो भाग आहे तो तुम्ही करू शकता. तो तुमचा स्वस्तात कारण ती फ्लाईट तुमची फुकेतच्या आता 18,000 ते 22,000 रुपयामध्ये रिटर्न फ्लाईट तुम्हाला मिळते. श्रीलंका खूप छान आहे. तुम्ही श्रीलंका करू शकता. श्रीलंकेमध्ये खूप वेगळा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. बाली फ्लाईट महाग पडतं पण जर तुम्ही फ्लाईट जर 35,000-40,000 बसलं ना तर तुम्ही बालीसुद्धा आरामात 8 दिवसाची ट्रिप 80,000 रुपयात करू शकता. लाईफ लाँग एक्सपिरियन्स आहे कारण बाली खूप सुंदर आहे. आपलं भारतीय कल्चर जे आहे मंदिरं बीच समुद्रकिनारे लोक खूप छान आहेत आणि ते स्वस्त आहे. त्यामुळे तो अनुभव तुम्हाला वेगळा मिळू शकतो असं मला वाटतं. नेक्स्ट डेस्टिनेशन मंदिरं म्हटलं सगळं कंबोडियाला जायचं. मंदिर कंबोडिया आणि लाओस हे सुद्धा तुमचा आरामात 70,000-80,000 होऊ शकता जर तुम्हाला परत ती आवड असेल तर. कारण कंबोडियातली सुंदर मंदिर आहेत आणि लाओस सुद्धा खूप सुंदर ठिकाण आहे. कारण लाओसमध्ये तितकं अजून टुरिझम फ्रेंडली नाही आहे. लोकांना आता हळूहळू समजतंय. फ्लाईट पण तिथे काही स्वस्त आहेत. त्यामुळे लाओस कंबोडिया अशी पण तुम्ही 6-7 दिवसाची ट्रिप प्लॅन करू शकता. आता आपण साधारणतः प्रत्येक बजेटला काय असू शकतं, काय गोष्टी केल्या पाहिजेत, कधी केलं पाहिजे, कशा पद्धतीने अप्रोचने केलं पाहिजे, काय इंटेंट ठरवलं पाहिजे, हे सगळं हे करून पण काय टिपिकल चुका होतात ज्याच्यामुळे एक तुमचा एक्सपिरियन्स खराब होतो, बरोबर. 2 तुमचे अचानक इमर्जन्सीला खूप पैसे खर्च होतात. मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो ना आणि तेव्हा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आपल्याला असतं आणि तो स्प्रेड दिसतो आपल्याला बुफेचा किंवा कुठल्या एका धनाढ्य माणसाच्या लग्नाला गेल्यावर तर लॉनवरती तो स्प्रेड असतो आणि आपण जर पहिल्यांदाच असं काहीतरी एक्सपिरियन्स करत असू तर असं होतं मी काय खाऊ आणि काय नको, हे घेतलं ते घेतलं, अरे नाही ते राहिलंय, अरे तो काउंटर पण आहे का, असं करत आणि नंतर आपल्याला असं समजतं की आपल्याला आनंद काहीच मिळाला नाही त्याचा. आपण नुसतं वचवच केलेली आहे. हे सेम ट्रिपच्या बाबतीत होतं. आपण जर महागडी ट्रिप ठरवली तर आपल्याला असं वाटतं की मला हेही बघायचं आहे, तेही बघायचं आहे, तोही एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तेही. आणि होतं असं की फक्त हेक्टिक शेड्यूल आपण प्रचंड एक्झॉस्ट होतो आणि आनंद मिळत नाही. आनंद कुठे असतो? मी 4 पदार्थ खाईन, मनापासून खाईन आणि आनंद घेईन. त्यामुळे हा जो अट्टहास आहे ना की तिथे गेलोय, अरे अजून 1.5 तासांवरती हे पण ठिकाण आहे, अरे अजून 2 तासावरती हे पण ठिकाण आहे, अजिबात नाही. 4 ठिकाणं ठरवा तुम्ही आणि त्याचा मनापासून आनंद घ्या. तर मला असं वाटतं की त्यामुळेच एकतर बजेट वाढत जातं कारण तुम्ही गोष्टी वाढवत जाता. अरे ही प्रॉपर्टी त्याच्याच प्रॉपर्टीत मला राहायचं आहे, फक्त अजून 5,000 रुपये घातले तर अजून हे आहे. असं करत 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 ते जसं लग्नाचं बजेट कसं वाढत जातं की नाही, सेम ट्रिपचं होतं तसं नाही. 4च गोष्टी ठरवा ज्यातनं तुम्हाला स्वतःला आनंद मिळणार आहे, ज्याचे तुम्ही ज्याच्याशी इमोशनली कनेक्ट आहात, इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी नाही. आणि लिमिटेड आयटनरीची छान आनंद मिळणारी ट्रिप करा. त्यातनं पैसे तुमचे वाचतील आणि आनंद पण मिळेल असं मला वाटतं. म्हणून तुम्ही होमस्टेमध्ये राहिलात ना त्यालाच विचारायचं की हे नक्की वर्थ आहे का. आणि ते तुम्ही जायच्या आधी पण त्याच्याशी फोनवरती बोलू शकता की आम्ही येतोय, याबद्दल आम्ही खूप ऐकलंय. ते तुम्हाला सत्य परिस्थिती तिथली सांगतात. आणि त्यात जर तुमचा कोणी मित्रमैत्रीण असेल तिथे राहणारा किंवा तिथला तुमच्या ऑफिसमधला, त्याच्याकडनं माहिती घ्यायची. तुम्हाला ग्राउंड रियालिटी समजते. कधीही हे कॅबवाल्यांकडनं वगैरे माहिती घ्यायची नाही कारण ते ये बहुत फेमस आहे, सब लोग यहाँ से खरीदते म्हणून तिकडे घेऊन जातात. पण तो सगळा ट्रॅप असतो. त्यामुळे याच्या फंदातच पडायचं नाही आहेत. शक्यतो लोकल माणसाकडनं माहिती घ्यायची. तुम्हाला मग ऑथेंटिक माहिती मिळते. हे खरं आहे. मात्र शिमल्यात ते केसर विकायला ते रॅन्डम त्यांच्या ठरलेल्या नाही सर यहाँ पे ना आपको बहुत डिस्काउंट मिलेगा, मेरा पहचान काय. करेक्ट. आणि ते शाल आणि केसर ते तिथनं घरी येईपर्यंत त्या शालीचं केसर निघतं. इव्हन ते पुरीच वाटतं तिथे बोटिंग होतं. ते बोटीतनं ते असं आत नदीतनं खडक काढतात, ते चाकूने काढतात आणि तो मोती काढतात आणि तो मोती हा ओरिजिनल आहे, हा विकत घ्या. आणि तो त्यांनीच प्लॅन करून ठेवलेला असतो. हे म्हणून म्हणतो ना की रिक्षा
कॅब हे जे आहेत ना ते तुम्हाला गंडवतातच. राजस्थानला नाही का हे चंदनवाली साडी ती घरी आली आणि 2 धुण्यात ती जाते. त्यामुळे शक्यतो लोकल माणसांना विचारायचं, कारण ते तुम्हाला ऑथेंटिक सांगू शकतात की नाही हे याचं नाव झालंय पण हा चांगला आहे. त्यांना पूर्ण तिथली आता जर समजा कोणी आलं पुण्यामध्ये किंवा कोल्हापूरला कोणी गेलं आणि कोल्हापूरच्या माणसाला विचारलं की अरे मिसळ कुठली, तर तुला जे सांगेल तो प्रकार आहे सगळा. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे शॉपिंग. हां. शॉपिंगचा खर्च कसा कमी करायचा? माझं स्पष्ट म्हणणं आहे, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही हे पथ्य पाळत आलेलो आहे की जिथे आपण जाऊ तिथनं फक्त आठवण म्हणून फ्रीज मॅग्नेट घ्यायचं. त्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही घ्यायचं नाही. कारण आता ऑनलाईनमुळे अरे सगळीकडेच सगळं मिळतं आणि तो परत तिथे तोच फोमो क्रिएट केला जातो. हे तुम्हाला इथेच मिळतं, बाकी कुठेही मिळत नाही. असं काहीही नसतं. आणि परत तेच आहे, शॉपिंगने काय होतं, तुला जो काही बुक्का बसतो ना, परत ट्रिप नको असं होतं. त्यामुळे नियम करायचा, बजेट नो शॉपिंग. ॲब्सोल्युटली वाट लागते बजेटची. आणि तुमच्याकडे पैसा असेल आणि काही काही लोकांना ते असतं, हे आम्ही इथनं आणले, ते आम्ही तिथनं आणले, असं घरात ते असं म्युझियम. पुलंच्या हां, मी आणि माझा शत्रू पक्ष सारखा आहे. सेम सेम. तुमच्याकडे आहेत पैसे, आहे शौक तुमचा, करा ना बिंदास्त, काही प्रॉब्लेम नाही. सगळीकडनं कुठनं आणा आणि ते लोकांना त्याचीच एक किक मिळते वेगळी. पण जर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर आहात, तुम्हाला पैसे वाचवायचे, नो शॉपिंग. म्हणजे कितीही टेम्पटिंग ती पॉलिसीच बनवायची. गव्हर्नमेंट पॉलिसी कसं बनवतं की हे चालणारच नाही. फ्रीज मॅग्नेट काय घ्यायचं, ती म्हणजे मला स्वतःला आवडतं त्याचा संचय करायला. 200-300 रुपयात मिळतं. ती तुमची आठवण राहते की अरे आपण इथे गेलो होतो. काहीतरी एखादा छोटासा घ्या की ते 200-300 रुपयाचे आठवण म्हणून. मग तुम्ही बुकमार्क घेऊ शकता, काहीही घेऊ शकता, किचन घेऊ शकता. तेवढी एकच गोष्ट. पण त्या व्यतिरिक्त खरेदी अजिबात करू नका. आता ऑनलाईनमुळे सगळीकडे सगळं मिळतं. आणि गंमत मी हे पर्सनली ऑब्झर्व केलेलं आहे. मी सिक्कीमला गेलो होतो. गंगटोक मार्केटला जे मिळतं तेच मला 2 वर्षानंतर मी शिलाँगला गेलो आणि म्हणलं हे सेमच आहे. आणि बरं गंमत अशी, ते ठीक आहे त्याच्या म्हणलं हे खूप क्यूट बॅग्स आहेत आणि असं होतं की घेऊया, आणि घेतली बरं का मी. आणि अनफॉर्च्युनेटली मला काही दिवसानंतर ती पुण्यात एफसी रोडला दिसायला लागली. म्हणलं अरे काही नाही. सगळ्यात महत्त्वाचा जो मगाशी म्हणालास, तू सुरुवातीला म्हणालास की सगळ्यात मोठा खर्चाचा आयटम आहे फ्लाईट बुकिंग कसं स्वस्तात करायचं, काही त्याच्या ट्रिक्स आहेत का? याच्या ना खूप साऱ्या थेरीज आहेत आणि त्या सगळ्या मी ट्राय करून बघितलेल्या आहेत की बुधवारी फ्लाईट स्वस्त असतं, या वेळेला असं. 1-2 गोष्टी मला समजल्यात, पण परत त्यासुद्धा प्रूव्हन नाहीत, त्या तुम्ही ट्राय करून बघा. आता पहिलं असं आहे की अल्गोरिदम खूप स्मार्ट झालं आहे. तू जेव्हा एकाच ठिकाणची एकाच तारखेची फ्लाईट बघायला लागतोस तेव्हा समजतं की तू तेच चेक करतोयस. त्यामुळे आता काय चालूपणा झाला आहे, तुला दिसतं फ्लाईट ते 7,000 रुपयांना. तू सगळे डिटेल्स टाकून जेव्हा ॲक्च्युली बुक करायला जातोस, एकदम एअरलाईन कंपनीने रिवाईज केलं आहे असं तिथे एक मेसेज येतो आणि 7,000ची डायरेक्ट ती 10,000वरती फ्लाईट गेलेली असते. आपली खूप चिडचिड होते आणि आपल्याला कळत नाही की म्हणजे लिटरली आपण असे डेस्परेट झालेलो असतो नाही का, लग्न न ठरलेले नाही का, असे ते डेस्परेट होतात ना की बस आता जाऊ ते हो म्हणून टाकूचे काय ते, आणि आपण ते बुक करून मोकळे होतो. हा खूप प्रकार वाढला आणि अल्गोरिदम आता प्रचंड स्मार्ट होतोय. याच्यावरती आधी खूप लोक म्हणायचे की इनकॉग्निटो मोडवरती बघा, पण आता इनकॉग्निटो मोड सुद्धा आता अंधश्रद्धा झाली आहे. कारण तुम्ही इनकॉग्निटो मोडवरती बघता आणि आता गंमत काय, तू खूप सारे डेस्टिनेशन्स बघत असशील ना, मध्ये गँगटॉक बघितलं, मग डायरेक्ट तू बागडोगरा बघितलंस, मग जयपूर बघितलंस, तर नाही एकच ठिकाण परत बघतोयस ना, तर या गोष्टी होतात. याच्यावर मला एक उपाय सापडला, जे आता मी इंटरनॅशनल फ्लाईट तो उपाय वापरून बुक केली. तुझं जे सर्चिंग जे आहे ना डेस्टिनेशनचं, ते एका जीमेलवरती आणि एका इंटरनेट कनेक्शनवरती करायचं. खूप सारं सर्चिंग की जे तू कंटिन्युअसली बघतोयस, मग ती तारीख, अलीकडची तारीख, पलीकडची तारीख, कुठली स्वस्त पडते. आणि जेव्हा तुझं पक्क होतं ना की हा साधारण ही फ्लाईट चांगली आहे माझ्यासाठी, जेव्हा बुक करणार आहेस ना तेव्हा इंटरनेट कनेक्शन बदलायचं, जीमेल बदलायचा, आणि तेव्हा ना बाकी काही टाइमपास करायचा नाही, सर्चिंग करायचं नाही, फटकन आत जाऊन फ्लाईट बुक करून टाकायचं. करेक्ट. तर मग तुझा तो रेट रिवाईज नाही होत, तो पटकन तो तुला मिळतो. हा एक उपाय आहे. आम्ही तर याच्यात अजून एक गोष्ट केली होती की आम्ही युरोप ट्रिपला प्लॅन करताना सगळं सर्चिंग एका व्यक्तीच्या लॅपटॉपवरनं एका ह्याच्यावरनं केलं. आमच्या चौघांचं ठरलं की आता हे जायचं आहे. चौथ्या माणसाला, तो बेंगलोरमध्ये होता, आम्ही पुण्यात होतो, त्याला सांगितलं तू बुक कर डायरेक्ट, हे डिटेल्स दिले. तोपर्यंत त्यांनी काहीही सर्च नव्हतं केलं आणि त्यांनी त्याच्या ऑफिसच्या वायफायवरनं केलं. अगदी बरोबर. कारण का वायफाय सेम लोकेशन सेम असलं तरी प्रॉब्लेम येतो आणि इनकॉग्निटो मोड्सवरती सुद्धा होत नाही. त्यामुळे हे एक हॅक आहे की जे तुम्ही वापरू शकता, ते अजून त्यांनी क्रॅक केलेलं नाही. आयपी ऍड्रेस जातातच आयपी ऍड्रेस. त्यामुळे हा एक उपाय आहे. आणि दुसरा म्हणजे जो म्हणतो की जो शाश्वत उपाय आहे तो म्हणजे आधी बुक करणं आणि शोल्डर सीझन. कारण परत सीझन प्रमाणे फ्लाईट वाढते. म्हणजे तू मे महिन्याचं जे ह्याची फ्लाईट आहे, हिमाचल, सिमला असेल किंवा आपलं दिल्ली असेल, अमृतसर असेल,
त्या त्यांना माहिती त्या आधीच महाग असतात. तो जॅनमध्ये केलं तरी ते तरी त्या महागच मिळणार आहेत. आणि परत ठरवायचं की एका पॉईंटला तुला साधारण एवढाच रेट मिळणार. आता दिल्लीची फ्लाईट पुणे दिल्ली स्वस्त होऊन 4,500 त्याच्या खाली नाही जाणार आहे. त्यामुळे तेवढं तुम्हाला ते बुक करावंच लागेल. तर शोल्डर सीझन आणि आणि आधी बुक करणं. इंटरनॅशनल असेल तर 3 महिने आधी, डोमेस्टिक असेल तर 1 महिना मिनिमम सांगतो मी. स्टेसाठी काही हॅक्स आहेत का? नाही, स्टेसाठी हॅक नाही. हां, एक स्टेसाठी हॅक आहे. डोमेस्टिक ट्रिपसाठी तर खूप चांगलं आहे. बऱ्याच वेळा कसं असतं, ॲगोडा आहे, Booking.com आहे, या वेबसाईटवरनं तुम्ही बुकिंग करू शकता आणि छान उपाय म्हणजे तुम्हाला प्री पेमेंट नसतं आणि तुम्ही बुक करता. पण ते त्यांचं कमिशन काढतात बऱ्याच वेळा. याच्यावरती उपाय काय करायचा, वेबसाईटवरती जायचं, सगळे डिटेल्स घ्यायचे त्यांचे. त्या रिसॉर्ट आपल्याला आवडलं की त्यांचा नंबर काढायचा, त्यांना फोन करायचा आणि त्यांना म्हणायचं की मला ॲगोडावरती एवढं दाखवतंय, तुम्ही मला कितीला द्याल. बऱ्याच वेळा ते 20% कट होऊन आपल्याला प्राईस मिळते. बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की अरे आमच्या 3 रूम्स घेतोय, द्या की जरा स्वस्तात. ब्रेकफास्ट ऑनलाईन दाखवत नाहीये, तुम्ही द्या की आम्हाला. तर हा खूप चांगला उपाय, त्यात तुमचे पैसे वाचू शकतात. फक्त वेबसाईटचा फायदा हा असतो की आता अशा ठिकाणी तू मॅन्युअली बुक केल्यावरती ते म्हणतात की काहीतरी अमाऊंट ठेवा तुम्ही, 25%, 50%. तेही कमिटमेंट नको असेल तर वेबसाईट चांगल्या आहेत की तू प्री पेमेंट करायची गरज नाही. तुला कॅन्सलेशन अगदी जायच्या 2 दिवस आधीपर्यंत मिळतं. तुझा स्टे कन्फर्म होऊन जातो. तर या दोन्हीपैकी करू शकता. सगळ्या वेबसाईट्स ह्या सेमच आहेत. आणि मी परत म्हणेन Airbnb बेस्ट आहे. आणि होमस्टेज मी कायम रेकमेंड करतो, होमस्टेज आणि हॉस्टेल्स. आणि सेफ्टी वाईज पण काही प्रॉब्लेम नाही. काहीही प्रॉब्लेम नाही. परत कायम रिव्ह्यूज वाचा. सगळ्यात छान गोष्ट काय माहिती आहे का आता, म्हणजे सगळ्या गोष्टींचे रिव्ह्यूज आणि लोक स्पष्टपणे लिहितात. Airbnbचे रिव्ह्यूज हे प्रचंड ऑथेंटिक असतात. ते तुम्ही बघू शकता, ते वाचू शकता. तिथे लोकांनी आणि रिव्ह्यूज एक 5 ते 8 वाचले की तुला समजतं. एवढं पण लोक लिहितात की ते सिटीमध्ये आहे ना, तिथे चढायला पायऱ्या भरपूर आहेत, हे सुद्धा लोक लिहितात. त्यामुळे रिव्ह्यूज वाचा. कुठले रिव्ह्यूज, मग Booking.com, अगोडाचे तुम्हाला रिव्ह्यूज वाचता येतात. ट्रिप ॲडवायझर ही सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे. कुठलंही रिसॉर्ट किंवा डेस्टिनेशन ट्रिप ॲडवायझरवरती कम्पेअर करून बघायचं. ही सगळ्यात जुनी वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती लोक ऑथेंटिक लिहितात. आणि मग 4च्या पुढे स्टार असतील ना, डोळे झाकून बुक करायचं. कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, कारण ते बुकिंग जे आहे ते Airbnb थ्रू होत असतं. आणि हे फक्त भारतात करावं. हे फक्त भारतात. परदेशात अजिबात हे करू नये. कारण तुम्ही इथे भारतात कसं तुम्ही थेट फोनवरती बोलू शकता, भाषा तुम्हाला हिंदीत, मराठीत. तर पण परदेशात काय होतं की तुम्ही एकतर फोननी कॉन्टॅक्ट करू नाही शकत. तुम्ही परदेशात चालले आहात, कधीही वेबसाईट थ्रू गेल्यावरती सेफ्टी राहते, कारण ती जबाबदारी वेबसाईटची असते. त्यामुळे मला असं वाटतं की हे फक्त भारतात तुम्ही करू शकता. ट्रॅव्हल कसं करायचं, काय खर्च होतात, कुठे चुका होऊ शकतात, काय पद्धतीने अप्रोच केल्यावरती जास्तीत जास्त आनंद मिळू शकतो. मुळात आपण प्रवास का करतो किंवा प्रवास म्हणण्यापेक्षा आपण फिरायला का जातो, तर आनंद मिळण्यासाठी. आणि आनंद कसा जास्तीत जास्त मिळवता येईल आणि ज्यांनी खिस्सा फार फाटणार नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींवरती मला वाटतं तू खूप इतंभूत मुद्देसूद सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि अर्थात जर तुम्हाला अजून डिटेल प्लॅनिंग हवं असेल तर ऑलमोस्ट जे डेस्टिनेशन सुकीर्तनी आत्ता सांगितलं ते सगळे सुकीर्तजी चॅनलवरती आहेत, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला डिटेल आयटनरी प्लॅन करता येईल. आणि अर्थात आपण धनदौलतवरती अजून असे बरेच एपिसोड करू की ज्याच्यात कशा पद्धतीने खर्च वाचवता येईल आणि जास्तीत जास्त आनंद घेता येईल, हे नवीन सिरीजमध्ये करणार. असे अजून कोणते विषय आहेत की ज्याच्यात तुम्हाला वाटतं की खर्च कमी करण्यासाठी हेल्प हवी आहे, तर प्लीज सांगा. गाडी कशी कमी घ्यायची हा मी नेक्स्ट एपिसोड करणार आहोत. अजून असे कोणते कोणते विषय तुम्हाला हवे आहेत ते नक्की सांगा. धन्यवाद.